हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आणि खूप दिवसांनंतर व्हिडिओ शेअर करते आहे. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल. सो आज मी पनीरची भाजी आणि लच्छा पराठा बनवते आहे ऑफिससाठी. ॲक्च्युली हे व्हिडिओज ना मी आधी रेकॉर्ड केलेले होते, पण माझी तब्येत ठीक नव्हती, सो मी एडिटिंगच नाही केलं. सो माझ्याकडे रेडीमेड मसाला केलेला होता, बनवलेला होता. जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, मी मसाला बनवून ठेवते. सो जेव्हा पण मला सकाळी ऑफिसला जायच्या आधी खूप घाई असते, मी पटकन झटपट बनवू शकते. सो आज मी काय केलं की कुकरमध्येच बनवते आहे. सो तेल घेतलं, त्याच्यामध्ये मसाला फ्राय करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आता बाकीचे जे मसाले आहेत, हळद, लाल तिखट, धने जिऱ्याची पूड वगैरे असं टाकून छान फ्राय करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पनीर मिक्स करून घेऊया. सो तुम्ही बघू शकता माझा मसाला छान फ्राय झालेला आहे. त्याच्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. मसाला फ्राय होताना पण मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते, त्याचा छान फ्लेवर येतो त्याच्यामध्ये. आणि मसाला डन झालेला आहे आत्ता, फ्राय होऊन अगदी व्यवस्थित फ्राय झालेला आहे. तेल पण त्याला सुटलेलं आहे. सो छान झालेलं आहे. आणि मला जेवढं ग्रेव्ही लागणार आहे तेवढं मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे ह्याच्यामध्ये, कारण ॲक्च्युली माझी मम्मी नव्हती, सो मी एकटीच होते, मग मला एकटीपुरतंच करायचं होतं. सो तुम्ही बघू शकता मी ह्याच्यामध्ये आता पाणी जेवढं हवं आहे तेवढं उकळी आली आहे. आणि आता पनीर त्याच्यामध्ये, पनीरचे तुकडे, छान फ्रेश पनीर होतं, त्याचे काप घालून घेते आहे मी. 2-3 मिनटं मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे. एक उकळी आली की हे बंद करून घ्यायचं. एकदम छान फ्रेश होतं पनीर. आणि तुम्ही बघू शकता की जो आपण मसाला बनवतो ना घरी, असं बनवून ठेवतो आयत्या वेळेला कामाला यावं. सो त्या भाजीचा कलर पण किती सुंदर आला आहे आणि तुम्हाला जास्त मेहनतही करावी लागत नाही. सो आता मी पराठा बनवून घेते आहे. तर मी काय केलं होतं, पीठ मळल्यानंतर त्याचे गोळे करून घेतले आणि त्याच्यामध्ये घी आणि कोथिंबीर हे असं लावून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या अशा घडी घालून घेतल्या, जसं आपण रुमालाला नाही का घडी वगैरे घालून घेतो तशी. आणि त्याच्यानंतर ते लाटायचे आणि त्याचा छान पराठा होतो. हेवी होतो हा पराठा. तुम्ही कधीतरी संडे ब्रंचसाठी पण करू शकता. खूप छान फ्लेवर आहे ह्या पराठ्यांचा. आणि कधीतरी काहीतरी वेगळं ट्राय करायचं म्हणून नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आपण जसा रेग्युलर पीठ मळतो ना तसंच मळायचं. त्याच्यामध्ये मी असं स्पेशल काही करत नाही. जसं आपण मीठ आणि मी थोडंसं मीठ घालतेच चपातीचं पीठ मळताना. सो पीठ तसंच मळायचं, मीठ घालून छान, जसं तुम्हाला हवं असेल थोडंसं घट्टसर मळा. म्हणजे जेव्हा तुम्ही ते तूप आणि कोथिंबीर लावाल ना, ते छान त्याला लागलं जाईल आणि असे लेअरिंग पण छान पडतात. तुम्ही हा लच्छा पराठा छोल्यासोबत, राजमासोबत नक्की ट्राय करू शकता. म्हणजे ह्याचा जो आपला बटर नान असतो ना, त्याच्यापेक्षा पण हे हेल्दियर व्हर्जन आहे. तुम्ही नक्की 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 ट्राय करून बघा. आणि झटपट बनतो, एवढी काही मेहनत पण करावी लागत नाही. नॉर्मल तुम्ही पीठ मळलेलं असेल तरीसुद्धा हा पराठा बनतो. ह्याला खूप एफर्ट्स घ्यायची गरज नाही आहे. आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला हा पराठा. सो अशा प्रकारे माझे पराठे पण करून झालेत. आणि मला म्हणजे तुमच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये नक्की हे बनवू शकतं. आणि घी लावलेलं आहे, आज मी तेल लावलं नाही चपात्यांना. आणि तेलापेक्षा तर घी कधी पण चांगलंच असतं. सो आता ह्याच्यानंतर मी
तुम्हाला दाखवते. त्याला किती छान तुम्ही बघू शकता, किती मस्त त्याला लच्छे आलेत आणि खूप म्हणजे खूप माझ्या ऑफिसमध्ये पण सगळ्यांना खूप आवडलं हे मी बनवलेले पराठे. सो आता आपण माझा टिफिन पण भरून घेऊया. मी नॉर्मली टिफिनमध्ये सॅलेड, चपाती, भाजी असं घेऊन जाते. आणि तुमच्याकडे कसं क्लायमेट आहे? ॲक्च्युली आत्ता इकडे इतकं त्याला काय म्हणतात, इतकं आभाळ आणि हे आहे ना, थोडंसं क्लायमेट खराब आहे. रात्री पाऊस पण पडला आहे इकडे आणि आता थोडा गारवा आहे वातावरणामध्ये. सो व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. स्वस्त खा, मस्त राहा. पुन्हा भेटूया परत एकदा नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. टिल देन, बाय.